ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातली घोषणा केली आहे। राम सुतार यांनी राज्यात आणि देशात अनेक शिल्प आतापर्यंत उभारलेली आहेत, त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। 20व्या शतकाच्या भारतीय स्मृतिशिल्पांच्या इतिहासात खरंतर एक यशस्वी आणि लोकप्रिय शिल्पकार म्हणून राम सुतार यांचं नाव अग्रभागी येतं। आपल्या पाऊण शतकाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक व्यक्तिशिल्प, म्युरल्स तसंच एखाद्या संकल्पनेवर आधारित असे अनेक शिल्पांचे प्रकार हाताळलेले आहेत। एकट्या दिल्लीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचे सुमारे 50 पुतळे राम सुतार यांनी आतापर्यंत उभारले। संसद भवन, राष्ट्रपती भवन इथपासून विविध राज्य, देशाविदेशामध्ये शिल्पाकृती विराजमान झाल्यात आणि अशा या ज्येष्ठ कलाकाराला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार यंदा जाहीर झाला आहे। एक निवेदन आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो। या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये 25 लाख, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची थोडक्यात ओळख पाहूया। राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये त्यांनी अनेक शिल्पकृती साकारल्या। जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचेही ते शिल्पकार आहेत। जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण घेतलेलं आहे। अनेक ऐतिहासिक शिल्प राम सुतार यांनी आतापर्यंत साकारली आहेत। त्यांचं वय आता 99 वर्ष इतकं आहे। मालवणमधला आता शिवरायांचा जो पुतळा साकारला जातोय त्याचं शिल्पकार सुद्धा राम सुतार आहेत। अजिंठा, वेरूळमधल्या लेण्यांचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केलेत। विविध प्रकारची शिल्प आतापर्यंत त्यांनी हाताळली आहेत। संसद भवनात शिवरायांचा 18 फुटी पुतळा उभारला। तसंच संसद भवन परिसरात मधला महात्मा गांधींचा जो पुतळा आहे तो सुद्धा राम सुतार यांनी साकारलेला आहे। तर या पुरस्काराची घोषणा होताच संपादक कमलेश सुतार यांनी राम सुतार यांचे चिरंजीव अनिल राम सुतार यांच्याशी फोनवरून संवाद साधला। ऐकूया। आपल्यासोबत आहेत आता ज्येष्ठ शिल्पकार, प्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री, पद्मभूषण राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार। अनिलजी, सगळ्यात पहिले खूप खूप अभिनंदन। महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला वडिलांना जाहीर झालेला आहे। काय सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, मला आताच कळलं तुमच्या थ्रू, तर मला तर खूप आनंद होतोय आणि मला याचं माहित पण नव्हतं। तर तुमच्याकडून ही न्यूज मिळाली, मला खूप आनंद आहे की म्हणजे महाराष्ट्र सरकारने म्हणजे वडिलांना त्यांच्या कामाबद्दल, जे त्यांनी काम केले आजपर्यंत त्याच्याबद्दल त्यांनी जे विचार केलाय, मी खूप आभारी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, फडणवीस साहेबांचा आणि सगळे आणखीन किती जेवढे मंत्री ज्यांनी हा सुझाव दिला असेल वडिलांना देण्यासाठी, तर मला खूप आनंद आहे। आणि महाराष्ट्राने ही दखल घेतली आणि सिलेक्ट केलं वडिलांना, कारण आम्ही महाराष्ट्राचे असून म्हणजे आम्ही दिल्लीत स्थायिक झालो, पण दूर राहून सुद्धा महाराष्ट्र सरकारने याच्याबद्दल विचार केला आणि त्यांना देतात, ते मला खूप आनंद आहे। आणि आता वडिलांना सांगतो, त्यांना माहित नाही याच्याबद्दल, वडिलांना सांगेल मी त्यांना आता भेटल्यानंतर। जी अनिलजी, कसं वाटतंय सगळा प्रवास मागे बघताना? इतके वर्षाचं काम आहे, तुम्ही खूप जवळनं सोबत काम करतात। देशातल्या अनेक मोठी मोठी शिल्प, मग ते स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल किंवा अनेक महत्वाची शिल्प आहेत, तुम्ही हा सगळा प्रवास जवळनं बघितलाय। आज महाराष्ट्र भूषण सारखा महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात मानाचा पुरस्कार मिळतोय, हा प्रवास बघताना काय वाटतं? नाही, खूप चांगलं वाटतंय। म्हणजे एक तर मला असं वाटतं की आम्ही 59 पासून दिल्लीत स्थायिक झालो आणि बरेचसे कामं आमचे नॉर्थ मध्येच होत होते, पण आता म्हणजे जगभरात, देशभरात आपले जे कामं होतात आहे आणि आता समुद्रात जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार होतं ते धरून, किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो होतोय इंदू मिलला ते म्हणा, किंवा संभाजी महाराजांचा पुतळा आम्ही करतोय पुण्यामध्ये, आणि इतर असे इतके जे पुतळे आम्ही आता करतोय महाराष्ट्रामध्ये। मला असं वाटतं ते कारण झालं की
वडिलांचं नाव आता थोडं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि त्या सर्कलमध्ये तिकडे थोडं यायला लागलं, म्हणून कदाचित गव्हर्नमेंटला वाटलं असेल की आपण आपला महाराष्ट्राचा माणूस आहे त्यांना आपण द्यावा. तो खूप चांगलं आहे. मला खूप आनंद होतोय की वडिलांना हे पुरस्कार देतात आहे. त्याला खूप खूप अभिनंदन अनिलजी तुमचाही आणि रामजी सुतार यांचे खूप खूप अभिनंदन या महत्वाच्या खूप खूप धन्यवाद. मानाच्या पुरस्कारासाठी. खूप खूप धन्यवाद. जी जी. जी, जी.